सरळ बॅटने चेंडूला खेळलं, हाय बॅकलिपचा वापर इथे केला, 6 रन मिळवल्या, पॉवर जनरेट अगदी प्रॉपर. धाव संख्या धाव फलकावरती 17 झालेली आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अनुप. ते मात्र ऑफ स्टंपवरती मारा केला होता. फलंदाजाने अक्रॉस द बॅटने या चेंडूला खेळलं. फाईन लेग माफ करा, स्क्वेअर लेगच्या दिशेला या चेंडूला खेळलं गेलं. एक धाव इथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 18. झालाय गोलंदाज वरुण आलाय गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल घेऊन वरुण तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू खूपच बाहेर ऑफ स्टंपच्या जाताना पाहायला मिळाला. विशाल नाईक सरांनी मात्र म्हटलंय की हा खराब चेंडू आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू 90 हाताळावा लागेल. अतिशय सुंदर असं क्रिकेट संपूर्ण 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गुणलेखन देखील अगदी वाखाणण्याजोगं हे पाहायला मिळालं आयुष सावंत यांच्या माध्यमातून. आणि आज दुपारच्या सत्रामध्ये विजय कांबळे हे देखील जॉईन झाले. चांगल्या प्रकारे खेळले. यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. वा कमालीचा कॅच. गीतेश तिथे होते, कुठलीही चुकी करणार नाहीत. अगदी चांगला कॅच. विकेटचं इथे झालंय पतन. गॉन. नजर बसवली, त्यानंतर रिसीव्ह केलं त्या चेंडूला. अगदी चांगला असा झेल पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहू शकला तर पहिल्या विकेट नंतर झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. दोन संघ हे समोरासमोर आता मात्र अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहेत, कारण की जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये कायम राहील. या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन वरुण तयार. गोलंदाजी मार्कवर. नरेंद्र नवीन फलंदाज दाखल झालाय. यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. येस, इट इज अ बिग वन. षटकार. काय कमालीचा फटका इथे पाहायला मिळाला. ज्या प्रकारे या चेंडूला रिलीज केलं, डिलिव्हर्ड केलं, ते चेंडूवरती मात्र नरेंद्रने नजर ठेवली आणि अगदी सरळ बॅटने खेळलं षटकाराकरिता. या 6 धावांनी आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 25. षटकातील तिसरा चेंडू घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर वरुण. पुन्हा एकदा आपल्या रेंज मध्ये आलेल्या चेंडूला सोडणार नाहीये. लांब लचक हाय अँड हँडसम स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांकरिता. क्राईम बेंचचे अधिकारी आदरणीय सन्माननीय भास्करजी दळवी साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. भास्करजी दळवी साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच ब्रिजेश भाई यांना देखील विनंती करतोय, आपण देखील यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. इथे मात्र लय सापडलेली आहे नरेंद्रला, असं म्हणायला हरकत नाही आहे. 2 बॉलवर की 2 खणखणीत फटके पाहायला मिळाले आणि या 2 षटकारांनी धावसंख्या आपण पाहतोय तर अगदी वेगाने पाहायला मिळते आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, तब्बल 17 धावा कुठल्या होत्या, अनुपच्या 18 धावा कुठल्या होत्या. आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा 3 इन अ रो. जबरदस्त अप्रतिम बॅटिंग.
3 बॉल 3 षटकार. तीन बॉलवरती 3 षटकार. काय कमालीची फटकेबाजी नरेंद्रने केली आहे. नरेंद्र भारतीच्या बॅटमन आपण पाहतोय. अगदी चांगली माहिती आमच्यापर्यंत मात्र आपण पाहतायत. विजय कांबळे देत आहेत आणि त्याचंच कारण संजय म्हात्रे यांनी मात्र शिकवण दिली आहे. खरंच ज्यावेळेला असे गुणलेखक आमच्या समवेत असतात खूप चांगलं वाटतं. प्रॉपर अपडेट प्रत्येक गोष्टीची आमच्यापर्यंत पोहोचते. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका. येस 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 4 इन अ रो. चौथा येतोय या षटकामधील. संपता संपेना या षटकाराकरिता दिनकर म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. अजूनही या षटकातील एक चेंडू आहे शिल्लक. 4 बॉलवरती 4 मारलेले आहेत. 5व्या बॉलवरती हा येईल का? शेवटच्या बॉलवरती अजून एक षटकार येईल का? या स्पर्धेतील आपण पाहिलं षटकारांची मालिकेचा विचार आपण केला तर 280 षटकार हे आतापर्यंत लागले गेले आहेत. हा विक्रम आहे या स्पर्धेतील. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र चातुर्य वापरलं गोलंदाजाने. धीम्या गतीचा चेंडू मिडल स्टंपवरती पिच केला होता. फक्त बॅटने दिशा दिली त्या चेंडूला. स्क्वेअर लेगला खेळलं. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. या 2 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे हिटमॅनच्या जर्सी नंबर अर्थातच 45 धावा या झाल्या 2 षटकानंतर फलकावरती. आहे गोलंदाज रोहित. त्याचबरोबर वर्तकनगर ठाणे संघाचा कॅप्टन आपण देखील इथे यायचं आहे. आणि या दोन्ही संघातील प्रतिनिधी ते ऑलरेडी इथे बसलेले आहेत. आता शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता या 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. षटकातील दुसरा चेंडू घेऊन रोहित तयार. गोलंदाजी मार्कवरती. षटकातील दुसरा चेंडू रोहित राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू. नामी संधी होती फलंदाजासाठी. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू गेला. थ्रो आला तिथपर्यंत आपण पाहिलं. 1 धाव परिपूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती आता झालेली आहे 47. क्रिकेट जर आपण पाहिलं तर खूप वृद्धिंगत होताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की एक जुना काळ आपण पाहिला तर अशा कुठल्याही सोयीसुविधा नसायच्या. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे. चेंडू खाली येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजाला मिळणारी नशिबाची साथ. जुनं क्रिकेट जर आपण पाहिलं तर आता आपण स्पॉन्सर्ड पाहतोय. प्रत्येक संघाच्या पाठीमागे स्पॉन्सर्ड हे भक्कमपणे उभे असतात. जुन्या काळामध्ये प्रत्येक खेळाडू हा कॉन्ट्रीब्यूट करून जायचा. कोणी 10 रुपये 20 रुपये 50 रुपये असं कॉन्ट्रीब्यूट करून स्पर्धेकरता जायचे. प्रवासाकरता देखील साधनं नसायची. सायकल बैलगाडी किंवा लिफ्ट मागून त्या मैदानापर्यंत पोचायचं. पायामध्ये घालण्याकरता शूज देखील नसायचे. या सर्व गोष्टी आपल्याला जुन्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळायच्या. यावेळेला आपण पाहतोय चांगला बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा पाहायला मिळाला. विकेटचं इथे पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण पाहतोय तर बॅट्स ज्या आहेत त्या देखील आपल्याला वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स पाहायला मिळत आहेत. चेंडूमध्ये उल्लेखनीय प्रगती आपल्याला पाहायला मिळाली आहे. जुनं क्रिकेट आपण पाहिलं तर MRIचा बॉल हा आपल्याला पाहायला मिळायचा आणि तो बॉल म्हणजे तिथे फलंदाजांचा कसब हा लागायचा.
त्यावेळेला तुमची ताकद आणि जुन्या खेळाडूंना जे 40+ मध्ये आता जे खेळाडू खेळत आहेत त्यांना आपण पाहिलं की बऱ्याच वेळा सिंगल आणि डबल ऑफ साईडचे स्ट्रोक हे पाहायला मिळतात. बदलतं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंपवरती शिरायचं, एकच पट्टा लेग साईडचा पकडायचा आणि खेळायचं, हे चांगलं क्रिकेट नाही आहे. तंत्राने खेळा तर निश्चितपणे तुम्हाला मान सन्मान हा निश्चितपणे मिळेल. इथे जर आपण पाहतोय विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 49. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल झालेला आहे क्रीजवर, सुशांत मुकादम. चला पुन्हा एकदा सर्व कॅप्टन्सना मी विनंती करतो की लॉट्स करता आपण इथे यायचं आहे. या 2 बॉल नंतर लॉट्सची प्रक्रिया आपण इथे करणार आहोत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर रोहित. यावेळेला मात्र चांगला फटका, वाह, कलात्मक फटका पाहायला मिळालाय. षटकार 6 धावांकरिता. आपण पाहू शकला तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 55. षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतायत, चेंडूला उचलतायत. तत्पूर्वी आपण पाहिलं 2 धावा घेतल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आपण पाहतोय धावचितच्या माध्यमातून गेलेली आहे विकेट. इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलीत तर झालेली आहे धाव फलकावर 57 धावा या झालेल्या आहेत. धाव फलकावरती 58 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा दे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि ब्रिजेश भाई आपण देखील यायचं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. तर या ठिकाणी ड्रॉ उडवला जाईल. वर्तकनगर ठाणे संघाचा कॅप्टन आणि पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कॅप्टन आणि जर पाहिलं तर जुचंद्र संघाचा कॅप्टन आणि सुरू असलेल्या दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण यायचे आमच्या व्यासपीठावरती. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ उडवला जाईल. अगदी जर पाहिलं तर टॉप 4 मध्ये जर संघ आहेत त्या संघातील आपण जर पाहिलं तर जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना कोणत्या संघाचा अगदी पाहिलं जाईल.
तर सुरू असलेल्या सामन्यामधील जो संघ जिंकेल तो पांजू स्पोर्ट पांजू या संघासमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध वर्तकनगर ठाणे या दोन संघामध्ये देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल. चला आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल आता बदलाव. आपण ऐकणार आहात निशांत पाटील यांचा आवाज. 3 षटके आपण पाहिली. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली होती. धाव फलकावरती थँक्यू. 57-58 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा कर्णधार आणि वर्तकनगर ठाणे संघाचा कर्णधार आपण यायचा आहे टॉस उडवण्यासाठी, कारण या दोन संघामध्ये टॉस केला जाईल आणि त्या ठिकाणी मंथनची गरज सर असतील आणि त्या ठिकाणी टॉस केला जाईल. ब्रिजेशजींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. 2 संघ पहिल्या सेमीफायनलमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत, वर्तकनगर ठाणे, आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत साने गुरुजी जुचंद्र. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतोय ससूनगर क्रिकेट क्लब आणि एका बाजूला स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक असा आहे. जुचंद्र टीमचा कॅप्टन आपला कॉल कळवतोय. कॉइन स्पिन केला जातोय. ससूनगर इज द कॉल अँड ससूनगर इट इज. ब्रिजेश सरांना मी विनंती करीन आपण स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सेमीफायनलची मॅच आहे. ही मॅच जिंकली तर एक पाऊल पुढे अर्थातच मेगा फायनलमध्ये तुमचा संघ पोहोचणार आहे. काय निर्णय असणार आहे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करून नक्कीच क्षेत्ररक्षण करणार आहात. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. ठाणे संघ आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा. ऑन गोईंग मॅच तिथे सुरू आहे. आपण जाणार आहोत निशांत पाटील यांच्याकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मंथनची गरज सर. अगदी पहिला चेंडू टाकत असताना इथे जर पाहिलं तर इथे धाव घेतली जाते या चेंडूवरती आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चेंडू वाईड बॉल म्हणजेच काय 5 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू टाकत असताना खराब चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. लखन जाधवचा चेंडू खराब होता आणि 5 धावा. आदरणीय सन्माननीय कांचन म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन, तसेच आदरणीय सन्माननीय भूषण पाटील साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. लखन जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ती उंची प्राप्त झालेली नाही आहे या चेंडूवरती आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर टार्गेट सेट केलं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 58 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. यावेळेस पाहिलं तर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला टर्न केला वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळतं आहे. चांगली बॅटिंग आज कासर वडवलीच्या फलंदाजाने केली या स्पर्धेमध्ये, परंतु हा सामना खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल कारण JR दैसर संघ देखील फॉर्मात आहे आणि आजचा दिवस या संघाने देखील गाजवला आहे. त्यामुळे या दोन संघामध्ये चांगला सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. इथून आक्रमण करणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजांना निकेत आणि गीतेश या 2 फलंदाजांना. गोलंदाज तयार. गीतेशसाठी हा चेंडू चांगला होता. उंची प्राप्त होत नाही आहे. लखन जाधव आपल्या बोटांची जादू दाखवतोय मैदानावरती कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला दोन्ही बाजूने वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे लखन जाधव. काही कमालीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने केली आहे. अगदी सुरुवातीला तो गोलंदाजी करत असतो कासार वडवली संघासाठी. इथे पाहिला तर वेगवान चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव. इथून भरपूर मोठा संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये JR दैसरला
कारण धावा येणं गरजेचं आहे. 58 धावा तुम्हाला करायच्या असतील ना तर मोठे फटके खेळावेच लागतील या मॅचमध्ये. सातत्यानं प्रयत्न करावाच लागेल कारण 58 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. भरपूर मोठं टार्गेट आहे कारण 3 षटकामध्ये 58 धावा बनवणं सोपं नाही आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला टर्न केला आहे. आयुब आहे तिथे आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एकच धाव. मोठे फटके येत नाही या मॅचमध्ये कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी केली जाते लखन जाधवच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका, षटकार येईल का? यस, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. घ्यावी लागेल गितेशला कारण मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली त्यामुळे तो फॉर्मात आहे. त्याला चांगले फटके खेळावे लागतील. यावेळेस पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळतो आहे. पंच विशाल नाईक पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये करणं गरजेचं आहे कारण 58 धावा बनवायच्या आहेत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका, लॉंग ऑफला बॉल येतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते लखन जाधवनं चुकी केली आहे. झेल टिपलाय परंतु सीमारेषेच्या बाहेर तो गेलाय. षटकार. काय जबरदस्त प्रयत्न होता लखन जाधवचा परंतु शरीराचं संतुलन व्यवस्थितपणे ते ठेवू शकले नव्हते आणि झेल घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेलेत आणि ते प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं होतं त्या क्षेत्ररक्षकाला परंतु सीमारेषेच्या बाहेर गेले आणि षटकार पाहायला मिळाला. महत्त्वाचा फटकार होता कारण संघर्षाचा शंकनाद करत असताना ठोकलाय हा षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. प्रत्येक मोठा फटका गरजेचा आहे कारण 58 धावा बनवायच्या आहेत JR दैसरला या मॅचमध्ये आणि कासार वडवलीचा पराभव करणं ही मोठी गोष्ट आहे आणि आज ते मोठं कार्य दैसरला करायचं या मैदानावरती परंतु इथे धावा येणं देखील गरजेचं आहे. ओव्हर द विकेट आयुब शेख. यावेळेस मोठा फटका, आणखीन एक धमाका, बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार.
गीतेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. अगदी जर पाहिलं तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 34 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग करतोय गीतेश. अजून एक वाह व्हाट अ शॉट. अफलातून बॅटिंग करत असताना अजून एक so beautiful, just looking like a wow. अफलातून बॅटिंग मिस्टर गीतेशच्या बॅटमधून. वावरता कृष्ण तोयना तर शतरक्षण सद्वा जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज, नम्रतेची विनंती. गीता जितेंद्र पाटील आणि कांचन म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक गीतेशसाठी. आणि या अगोदर देखील षटकार ठोकला होता त्यासाठी देखील पारितोषिक आहे. आणि काय जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये, कारण आयुब शेखच्या विरोधात सलग 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत. अगदी आर के मोरवाचं मैदान आणि त्या मैदानावरती गीतेशच्या गोलंदाजीवरती आयुब शेखने 5 बॉलात 5 षटकार ठोकले होते. आणि पुन्हा एकदा तो पलटवार या मैदानावरती गीतेशने केलाय, कारण आयुबच्या गोलंदाजीवर इथे देखील 5 षटकार ठोकलेत. अफलातून बॅटिंग करत असताना गीतेश या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. नितीन यावेळेस मोठा फटका, विकेट मिळेल का. विकेट महत्वाची आहे, धावा भरपूर झालेत. ओ प्रयत्न सुरू होता नितीनचा, इथे कॉलिंग खराब आहे. विकेट आहे तिथे गीतेशची. भरपूर काही घडलं या चेंडूवरती. 2 वेळा फलंदाजाला जीवदान मिळाला या चेंडूवरती. या अगोदर झेल उडाला होता आणि धावबाची संधी देखील होती. इथे एक धाव या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. अफलातून सामना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त संघर्ष केलाय JR दहिसरनं. अफलातून त्यांनी बॅटिंग केली. सुरुवातीला असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होईल, परंतु आयुबच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग. त्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्यांनी खर्च केल्या, तब्बल 32 धावा त्या षटकामध्ये आयुबनं खर्च केल्या आणि मॅचला कलाटी निर्माण झाली. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. या मॅचमध्ये अजून बरंच काही बाकी आहे. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, इथे देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे बॅटच्या रडारवरती आणि चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
कारण आयुबच्या षटकामध्ये 32 धावा आणि या षटकामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावरती आणि तब्बल 45 धावांवरती खेळतोय गीतेश या मैदानावरती आणि 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती इथे 50 होईल का, परंतु क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय मॅचला कलाटणी. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथे गीतेश बाद झालाय, फलंदाज बाद. चेंडूमध्ये 3 धावा त्याला डिपेंड करायच्यात या मैदानावरती. ही मॅच जिंकवली ना नितीननं तर इथल्या मातीच्या कणाकणाला आणि क्रीडा रसिकांच्या मनाला भिडणारं नाव असेल नितीन वैद्य. परंतु त्याला तशा प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. नवीन फलंदाज हरीश मैदानावरती दाखल होतोय. त्याने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देखील मिळाला आणि तो फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर हो डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. व्हॉट अ मॅच, अफलातून सामना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये नितीननं कमबॅक करून दिली आहे. व्हॉट अ बॉलिंग. मागील 2 चेंडूवरती 2 चेंडू डॉट आणि त्यामध्ये गीतेशची विकेट. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि या 3 धावा बनवाव्याच लागतील JR स्पोर्ट दहिसरला. व्हॉट अ मॅच, अफलातून सामना. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. एका बाजूला नितीन वैद्य तर एका बाजूला हरीश. इथे हो विजयाचा षटकार हरीशच्या बॅट मधून सामना जिंकलाय आणि मैदानावरती एकच जल्लोष JR स्पोर्ट दहिसरचा. व्हॉट अ मॅच.